नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सक्सेसफुली रन करण्यासाठी म्हणजे यशस्वीरित्या रन करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी बघणं आवश्यक आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजकाल आपण पाहतो की मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे आहेत गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स बेनिफिट्स आणि उद्या चालून मोठ्या प्रमाणामध्ये जर ग्रो व्हायचं असेल म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला लाँग रेंजमध्ये मोठा बिझनेस करायचा असेल तर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी सुरुवात करत असताना सुरुवातीलाच काही लोक जे चुका करतात त्या चुकातनं आपण कसं बाहेर पडायला पाहिजे हा मूळ विषय किंवा मुद्दा आजच्या व्हिडिओत आहे. तर काय होतं की एकतर एखादी बिझनेस आयडिया येणं किंवा त्या बिझनेसला आपण सुरुवात करणं एक मोठी कठीण गोष्ट आहे. त्या समस्यातून बाहेर पडल्यानंतर एखादा उद्योजक तरुण उद्योजक जो उद्योग सुरू करू इच्छितो तो एखाद्या ॲक्टिव्हिटी फायनल केल्यानंतर त्याची मशिनरी घ्यायला जातो आणि मग मशिनरी घेत असताना नेमकं काय होतं की वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या मशिनरी भेटतात आणि मग तो विचार करत असतो की खूप मोठा बिझनेस करायचा आपल्याला, उद्या चालून खूप मोठं प्रोडक्शन करायचं आहे तर आपण मोठ्या कॅपॅसिटीचं एखादी मशीन घेऊ. आणि फक्त तोच नाही तर तो मशिनरी मॅन्युफॅक्चररसुद्धा, कारण मोठी कॅपॅसिटीची मशीन असेल तर त्याची किंमतही जास्त असेल, तो त्याला इन्सिस्ट करतो म्हणजे थोडक्यामध्ये त्याला म्हणतो की ही घ्या म्हणजे तुम्हाला उद्या चालून ग्रो होत असताना खूप मदतीची होईल. मग तो मोठ्या कॅपॅसिटीचा मशीनचा विचार करतो आणि जनरली जो कन्सल्टंट एखादी जर असेल तर तोही हा विचार करतो की जेवढं ह्याचं पर्सेंटेज वाढेल म्हणजे थोडक्यामध्ये याची कॉस्ट वाढेल तेवढं मला पैसे मिळतील. तर मशिनरीवाला तोच विचार करतो. पण उद्योजकांनी हे विचार केला पाहिजे का? तर इथूनच सुरुवात करत आता अडचण होती. ती कुठली अडचण होती थोडक्यामध्ये, समजा मी एक माझी कॅपॅसिटी म्हणजे मला मार्केट माहिती नाही आहे, मी थोडासा सर्वे केला आहे, जज केला आहे आणि त्याच्या आधारे मी युनिट स्टार्ट करतो आहे. मला खूप साऱ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. माझ्या दृष्टीत न आलेलं 1-2 टनाचं प्रोडक्शन मी जर दररोज करत असू, समजा 1-2 टनाचं प्रोडक्शनचं कॅपॅसिटीचं मार्केट माझ्याकडं आहे आणि मी माझ्या जजमेंटप्रमाणे तेवढं मी प्रोडक्शन करून तेवढं मार्केटमध्ये विकू शकतो आणि तेवढीच माझी कॅपॅसिटी, तेवढंच माझं बजेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील आणि या लोकांनी आपल्याला सजेस्ट केलं की 10 टन कॅपॅसिटीची मशीन घ्या, त्या मशीनमुळे तुम्हाला काय होईल तर तुमचं प्रोडक्शन वाढेल, तुमची कॅपॅसिटी मोठी होईल, उद्या चालून तुम्हाला परत दुसरी मशीन घेण्याची गरज पडणार नाही. अशा सगळ्या गोष्टी पटवून देण्यात येतात जिथं उद्योजकांना खंबीर राहणं आवश्यक आहे. मित्रांनो, काय होतं नेमकं गंमत, मोठ्या कॅपॅसिटीची मशीन आली. हां, आणखी एक हे सांगितलं जातं की गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, सबसिडी एकदाच मिळते म्हणून तुम्ही जास्त इन्व्हेस्ट केलात तर सबसिडी जास्त मिळेल. मग हा विचार करून तो उद्योजक करतो की हां, हे बोलतात ते खरं आहे आणि करायला हरकत नाही, हा विचार करून तो मोठ्या मशीनला जातो. मित्रांनो, होतं काय मोठ्या मशीनमुळं, होतं काय की मोठी मशीन जर घेतली आणि तेवढं जर मार्केट आपल्या हातातच नसेल, हा सगळा खेळ जो आहे तो थोडक्यामध्ये हा खेळ फक्त पैशाचा आहे आणि टाईमचा आहे. मग हा काय करतो म्हणजे एखाद्या उद्योजकांनी, मॅक्सिमम लोक असं करण्याचा प्रयत्न करतात आणि जे लोक करतात ते फेल्युअर होतात, म्हणून मी हा व्हिडिओ बनवून या सगळ्या गोष्टी सांगतो. तर मित्रांनो, काय केलं पाहिजे, जर तुमच्या समोर 2 टनाचं मार्केट आहे तर तुम्ही जी मशीन घेता ती 1 टनाचीच घेतली पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर घेतली पाहिजे. कारण काय तर त्या मशीनला आपण जर समजा दिवसभर चालवलं, 24 तास चालवलं तर त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी तिप्पट होते. म्हणजे काय होतं थोडक्यामध्ये, मशीनमधली आपली जी गुंतवणूक आहे ती कमी होती. सबसिडी सोडून द्या, सबसिडी कमी भेटलं तरी हरकत नाही, पण काय होतं थोडक्यामध्ये तर त्या मशीनची किंमत कमी होती. किंमत कमी झाल्यामुळे प्रोजेक्टची कॉस्ट कमी होती. प्रोजेक्टची कॉस्ट कमी झाल्यामुळं तुम्हाला जो हप्ता बसतो बँकेचा तो कमी बसतो. तो कमी बसल्यामुळं प्रॉडक्टच्या याच्यावर जे ओव्हरहेड वाढणार आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये आपण जी एखादी वस्तू 10 रुपयाला विकणार आहे आणि त्याच्यावर 1 रुपयाचं व्याज लागणार आहे, पण जर का आपण मशिनरी मोठी घेतली तर काय होईल तर कर्ज वाढेल, कर्ज वाढलं की व्याज वाढेल, म्हणजे 1 रुपयाऐवजी 2 रुपये लागतील, म्हणजे प्रोडक्शनची कॉस्ट वाढेल. ह्या सगळ्या गोष्टीला टाळण्यासाठी म्हणून, आणि दुसरी गोष्ट, मोठी मशीन घेतली आपण की त्या मोठ्या मशीनला
चालवण्यासाठी म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वर्किंग कॅपिटल लागेल. ती वर्किंग कॅपिटल तर लिमिट असते, बँक त्याच्या बाहेर देत नाही, CC ज्याला म्हणतो आपण. म्हणजे काय होतं की दोन्ही बाजूने आपण अडचणीत पडतो. म्हणून काय केलं पाहिजे उद्योजकांनी सुरुवात करत असताना, नवीन उद्योजकासाठी सांगतोय मी हे सगळं. काय केलं पाहिजे तर जेवढी मार्केटची आपण जजमेंट घेतलेली आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं किंवा त्याच्यापेक्षा कमी कॅपॅसिटीचं घेऊन त्याची तिप्पट प्रोडक्शन 24 तास करून त्याचा उपयोग करून मग आपण मार्केटमध्ये जायला पाहिजे. हे केल्यामुळं आपली जी कॉस्ट आहे ती कमी होती आणि कॉस्ट कमी झाल्यामुळं आपले ओव्हरहेड कमी होतात. ओव्हरहेड कमी झाल्यामुळं आपला प्रॉडक्ट स्वस्त होतो आणि तो स्वस्त प्रॉडक्ट घेऊन आपण मार्केटमध्ये जाऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला बोलणार होतो किंवा बोलायचा आहे. आणि त्याचबरोबर एक लक्षात घ्या की जेवढी मोठी मशीन तेवढं वर्किंग कॅपिटल वाढतं. आणि गंमत अशी होती याबरोबर की वर्किंग कॅपिटल वाढलं आणि बँकेने समजा आपल्याला पैसे नाही दिले आणि मार्केटमधलं लवकर पैसे नाही मिळाले तर तो वर्किंग सायकल जी आहे ती सायकल पूर्ण होत नाही. आणि ती सायकल पूर्ण नाही झाली तर मग आपण थकबाकीत जातो किंवा असं काही अडचणी येतात. म्हणून हे फेल्युअरचे दृष्ट आहेत. म्हणून सुरुवातीलाच ज्यावेळेस आपण प्रपोजल करत असताना ह्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे. सबसिडी असो, गव्हर्नमेंटची काही असो, पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सबसिडी कमी मिळाली तरी चालेल, पण माझा उद्योग चालला पाहिजे, हा मूळ उद्देश आपण उद्योग सुरुवात करताना असला पाहिजे. यासाठी चांगल्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की ठाम राहिलं पाहिजे की कितीही अडचणी समोरून आल्या, अडचणी याचा अर्थ बाहेरचे लोक खूप प्रेशर करण्याचा प्रयत्न करतात. जसं मी सांगितलं की मशिनरी जी आहे तो मशिनरीवाला म्हणतो की मोठ्या कॅपॅसिटीचं घ्या, माझा अनुभव असा आहे वगैरे वगैरे, तर ते बाजूला ठेवायचा. सेकंड थिंग जी आपल्याला अडचणीची निर्माण होती ती म्हणजे मग काही लोक आपल्याला सजेस्ट करणारे काही सजेस्ट करतात ज्याच्यानी आपली फिक्स कॅपिटल ज्याला म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला म्हणतो आपण, ती वाढती. आणि ती वाढलं की नक्की लोन वाढतं, लोन वाढलं की व्याज वाढतं, व्याज वाढलं की प्रॉडक्टची किमती वाढतात आणि किमती वाढलं की मार्केटच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण टिकत नाही, अडचण होतं आणि मग उद्या चालून हे बंद होण्याकडे जातो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून उद्योजकांना लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.